काय झालं आमच्या रात्रणीला? काय हे सई, तू खरंच रडतेस यार? काही झालंय का? घरची आठवण येते सगळंच ना, तर मग झालंय काय? तुम्हाला सांगितलं असतं मला कसं कळेल ग? प्रॉब्लेम काहीच नाहीये आणि त्याच्याचं सोल्युशन पण नकोय मला काय, पण फक्त तू विचारतोयस म्हणून मी सांगते. अजून एकटीला सोडून ऑफिसला गेलं मला खूप एकटं वाटलं घरात. काय म्हणजे भिंट्या मामा होते, आप्पा होते घरात, हे घरही मला नवीन आहे, पण मला होईल, सवय होईल, मला या सगळ्याची सवय होईल. प्रॉब्लेम काहीच नाहीये, मी फक्त सांगतेय. ओके, काल ते झोप नाही लागली यार अजिबात. आपल्यामुळे मामांना आणि मामांमुळे आपल्याला झोप नाही लागली. त्याचाही प्रॉब्लेम नाहीये मला काही, पण झोप नाही लागली म्हणून मग सकाळी उठायला पण उशीर झाला आणि तू मला 2 तास निघून गेला ऑफिसला. तू मला जागा केलं त्यासाठी, या घराने माझ्यासाठी जागा केली नाही. कपडे ठेवायला पण जागा नाहीये रे, सगळी कपाट भरली आहेत. मला प्रॉब्लेम नाही आहे याचा, अजिबात नाही. पण अंघोळीसाठी साधी बंद बाथरूम पण नाही अरे. मला दगडावर अंघोळ करायला काही प्रॉब्लेम नाही, ओके, पण अशी उघड्यावर पडदे लावून कशी अंघोळ करणार मी ती पण केली. पण तिथे अंघोळीसाठी शॅम्पू नव्हता, फेस वॉश नव्हता, काही नव्हतं. एक साबणाची लाल रंगाची कुठली तरी बडी होती जी अर्धी कापून ठेवली होती. ती बडी केवढूशी होती, मी केवढी आहे, कशी पुरेल मला ती? मी तरी अंघोळ केली. ओके, मी अंघोळ केली, मी रेडी झाले. पण आता एखादी मुलगी रेडी होताना आरशात स्वतःला पाहते की नाही, पण आरसाच नाही यार कुठे. आरसे आहेत पण सगळे एवढे छोटेसे आरसे, दाढीवाले. मला थोडं स्वतःला पाहताही येत नव्हतं. हे बघ, याचा काही प्रॉब्लेम नाहीये, खरंच नाहीये. मी रेडी झाले, ओके, आणि रेडी झाल्यानंतर कळलं की या घरात वॉशिंग मशीनच नाहीये. माझे कपडे मला धुवायला काही प्रॉब्लेम नाही, पण कपडे धुतल्यानंतर वाळत कुठे टाकायचे, जागाच नव्हती तिथे. सगळीकडे आपल्या चड्या बनांची तोरडं दाखवून ठेवली होती घरभर. मायक्रोवेव्ह नाहीये, वॉशिंग मशीन नाहीये, ठीक आहे, मला काही नको, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला फक्त वरण भात आणि चकली बनवता येते. जेवण गरम कसं करून द्यायचं असतं गॅसवरती नाही येत मला. या घरात ना ऑलरेडी थंड असलेलं जेवण आणखीन थंड करण्यासाठी फ्रीज मध्ये टाकायची पद्धत मला नाही माहिती कसं टाकायचं असतं. मी मुर्गासारखं मोठ्या पातेल्यात एवढीशी भाजी टाकली आणि छोट्या पातेल्यामध्ये भात ओव्हरफ्लो होईपर्यंत भरला. खराब झालं सगळं, मला कळतच नव्हतं, काही सुधरत नव्हतं. मग मी तसंच सगळं फ्रीज मध्ये टाकून दिलं. या सगळ्या गोष्टींचा मला प्रॉब्लेम काही नाहीये. सॉरी मला रडू आता तू हसतोय. अगं तू प्रॉब्लेम नाहीये म्हणत केवढे प्रॉब्लेम सांगितलं सगळं एकदम असं. अरे नाही, मला प्रॉब्लेम नाही करत काही. जा निघून जा. जाऊ ताई, नवरा बायको तुम्ही आत्ता झाला असाल, पण त्याआधी तुम्ही दोस्त आहात. आणि तुमची दोस्ती जुळली कुठे? माझ्या टपरीवर. माझ्या चहामुळे दोस्तीचं प्रेम, प्रेमाचं लग्न, आणि आता त्या लग्नाचा संसार होणार आहे तुमचा. सुरू झाला असेल ना संसार? घरबीर सेट झाला असेल ना व्यवस्थित? काय झालं तिथे आता? माझं काही चुकलं का? टायमिंग
नेहमीप्रमाणे. तू नको टेन्शन घे, तू तुझी टपरी सांभाळ, मी माझी बायको सांभाळतो. ऑल द बेस्ट. हे चिअर्स. अगं लग्नानंतरचा आपला पहिला कटिंग आहे, सेलिब्रेशन तो बनताय है ना. चिअर्स. मी असं लग्नाच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी रडायला नको होतं. उगाचच ड्रामा झाला सगळ्या मामांसमोर. पण मला काही कळतच नव्हतं, सुचतच नव्हतं काही. म्हणजे असं इतक्या वेगळ्या वातावरणात नवीन घरात असं एकटीने ऍडजस्ट करणं माझ्यासाठी सोपं नाही यार. सही आहे ग, सोपं तर माझ्या मामांसाठी नाहीये ना ग. म्हणजे तुझ्यासाठी सगळं हे जसं नवीन नवीन आहे तसं त्यांच्यासाठी नवीन आहे. त्यात इतक्या वर्षांच्या सगळ्या त्यांच्या सवयी अशा एका दिवसात कशा बदलणार? बदलणार. आता हे घर बदलणार. एकमेकांची तोंड बघण्यातच वेळ जातो त्यांचा, आरशामध्ये बघायला वेळच नाही मिळत. आणि मुळात आयुष्यभर पुरुषांनी भरलेल्या घरामध्ये बाईला एक मोठा आरसा लागतो हे कुणाला माहितच नाही. बंधू बंधू, अरे आरसा सरळ आहे का बघ ना. आहे जरा बाजूला बाजूला काय, तू काय फार हिरो आहेस का? आणि हा आरसा तुझ्यासाठी नाहीच आहे. तुझ्यासाठी पण नाही, माझ्यासाठी नाही. म्हणजे मी लावलाय आरसा दे. काय मला माहिती आहे हा आरसा सहीसाठी आहे. अगं एक साबणाची वडी जास्त टिकावी म्हणून ती कापून अर्धी करून वापरतात. त्यांच्यासाठी हे तुझं शॅम्पू, फेस वॉश वगैरे सगळं त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं वाटतं. खरं ना तर प्रत्येकी 4 जोड कपडे एवढं सामान आहे ग मामांचं. एकदा एखादी गोष्ट विकत घेतली की ती त्यांच्यासाठी टाकवतच नाही, कारण ती विकत घेताना त्यांनी कष्टाने पैसे मोजलेले असतात. मग त्या सामानांनी कपाटं भरून जातात आणि त्यातली कुठलीच गोष्ट त्यांच्याच्याने सोडवत नाही, कारण प्रत्येकामध्ये आठवण अडकलेली असते, भावना गुंतलेली असते. मग हे कपडे, हे सामान तसंच राहतं, त्यांच्याच्याने सोडवतच नाही. या सगळ्याची आपल्याला काही गरज नाही. हे सगळं बोवारणीला देऊन टाकू, तेवढीच घरात थोडी मोकळी जागा होईल. अरे भाई, या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. हे सगळे जुने पाश आता तोडून टाकले पाहिजे. जेवण वाया जाऊ नये त्यामुळे घरात काही नियम आहे. म्हणजे फक्त काटकसर म्हणूनच नाही, तर त्या जेवणाचा अपमान होऊ नये. आता त्या नियमांमध्ये बदल कसा घडेल? आपल्याला ना काही नियम बदलायला हवेत, मुख्य म्हणजे जेवणाचे. हो, यापुढे सईला आवडेल असंच भरपूर जेवण बनवूया. हो ते तर करूच आपण, पण त्या वेळेचा स्वयंपाक त्या वेळेला करायचा. म्हणजे सकाळचं जेवण सकाळी, रात्रीचं जेवण रात्री. हो, पण त्यामुळे गॅस वाया जाईल ना, असं तूच म्हणतोस. हो का? जाऊ दे वाया, महिन्याच्या शेवटी हिशोब कसा जुळवायचा ते मी बघेन. मला सांग. जुळवून घ्यायचं म्हणलं नसेल की जुळतच ग. आणि माझे मामा विचित्र असतील, आगळपगळ असतील, कसंही असतील, पण ते आता तुझेच आहे. तुमची मनं जुळली. हा,
सवयी जुळायला थोडासा वेळ लागेल, पण त्या जुळल्यानं की बघ आपल्या संसाराची घडी कशी घट्ट बसेल. बा डब्बा मुलायजा होशियार, रंगदेवता नाट्य रसिक सुनबाई सईबाई यांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहे शयन महाल. बघा बघा बघा, मामाना लागलंय वेड, सुनेसाठी तयार आहे नवा नवा बेड. आभरे आहेत नवीन, चादर देखील आहे सपाट, कारण सुनेसाठी तयार आहे नवीन कपाट. मामा सगळे एकमेकांना म्हणाले कामाला लागा, कारण आता तयार आहे तुझी खास जागा. यापुढे तुला पडणार नाही काही कमी, ब्रह्मे बॉईज देतायत तुला त्याची हमी. थोडं खाली थोडं वर पाहूया आता नाणीगर. कम ऑन ब्रह्मे बॉईज, टाइम फॉर द सरप्राईज. आलं आलं न्हाणी घर, ते बाथरूम, आंघोळीला शॅम्पू, धो 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 आंघोळीला. बाबा 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 बुबू बुबू बुबू. आबा बाबा काय? अगं म्हणजे हे मी सगळं पाठ केलं होतं, पण ते कविता वगैरे पाठ करायची मला सवय नाही ना, आणि या घरालाही बाईची सवय नाही, त्यामुळे हे बाथरूम बरेच दिवस वापरतच नव्हतं, म्हणजे बरीच वर्ष. पण आता न्हाणीघर तयार आहे, त्यामुळे तुला जे काही आंघोळीला लागतं म्हणजे शॅम्पू साबण ते सगळं आतमध्ये आहे बघ. पण जर गरम पाणी हवं असेल ना तर ते बाहेर आणायला लागेल, म्हणजे मला हाक मारायला लागेल तुला, म्हणजे मी धावत जाऊन धावत तुला गरम पाणी आणून देईन, रनिंग हॉट वॉटर. तसंही काय या घरात मला सगळे गाढवच समजतात. तुझं ओझं मी अगदी असं सहज उचलीन, पण बाई तू रडू नको. तू रडलीस ना की तुझी समजूत कशी काढायची हेच आम्हाला सुचत नाही, आणि मग भिंतीचा रंग उडतो, चेहऱ्याचा रंग उतरतो, अन्न गोड लागत नाही, घशाखाली उतरत नाही. म्हणून मी तुझ्या पुढे हात जोडतो, कान पकडतो, उठा बशा काढतो, पण प्लीज तू रडू नको. मला तुम्हा सगळ्यांशी थोडं बोलायचंय. मला रडू नको म्हणता आणि हे असं वागून रडवता मला. पण तुला वाईट वाटेल असं आम्ही काहीच केलेलं नाहीये. पण मला खूप आनंद होईल असं काहीतरी केलंय ना तुम्ही. तुम्ही तुम्ही का केलं तेवढं सगळं? का केलं म्हणजे तू मुलगी आहेस आमची. आणि इतके वर्ष आदित्यसाठी करत होतं, आता तुझ्यासाठी केलं. हे बघ, त्याला जसं काही कमी पडून दिलं नाही ना तसंच तुलाही नाही देणार, इतकंच. अहो पण मला इथे काहीच कमी पडत नाही, आणि तुम्ही ऑलरेडी भरपूर केलंय माझ्यासाठी. तुम्ही मला आपलं मानलंय ना, हेच आयुष्यभर पुरेल ना. नाही पण तू रडलीस ना म्हणून जरा घाबरायला झालं आम्हाला. बघ मामा, मला एक सांग, आदित्य जेव्हा लहानपणी रडायचा तेव्हा तुम्ही त्याचे खूप लाड करायचात ना. मला त्याने खूप काय काय सांगितलंय. दादा मामा, तुम्ही त्याला कडेवर घेऊन चाफ्याच्या झाडापाशी घेऊन जायचात ना. बाई मामा, तुम्ही 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 काहीतरी थापा मारायचात. लाल लाल रंगाचा हत्ती बाहेर येणारे का सोन्याचा मोर नाचणारे अंगणात म्हणून. बंधू मामा, तुम्ही तुमचे गुडघे दुखत असताना सुद्धा त्याला घोडा घोडा करत घरभर फिरवायचा. आणि पिंट्या मामा तर त्याला चणे फुटाणे द्यायचे गुपचूप, हो ना. हो, मग मी रडले तर एवढे घाबरताय कशाला?
या घरात मला काहीही कमी पडत नाही खरं. हा, मम्मा डॅडू बरोबर असताना मला विकतच्या गोष्टी जरा जास्त मिळत होत्या, पण आपली माणसं खूप कमी होती आजूबाजूला. आणि या घरात एक्झॅक्टली उलट आहे सगळं. त्यामुळे माझा थोडासा गोंधळ उडतोय फक्त, बाकी काही नाही. पण मी करेन मॅनेज, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मोठ्या कुटुंबात राहून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख शोधायला शिकेन मी. हळूहळू होईन मी इथली कायमची. आणि यापुढे कधीही रडणार नाही परत, आय प्रॉमिस. तुम्ही आज माझ्यासाठी हे जे काही केलंय ना ते मला खूप 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 जास्त आवडलं. हा, पण फक्त एकच गोष्ट आवडली नाहीये मला. अरे तुम्ही उभ्या का? बसा ना. नो इट्स ओके. नाही मम्मा बस ना. नको बस ना मम्मा प्लीज. बस. कशी आहेस? ठीक. आणि घरी सगळं ठीक आहेत सगळे? अरे तुम्ही बराच वेळ झाला एकत्र आहात आणि मी तुमची ओळखच नाही ना करून दिली. नो इट्स ओके. हे कोण आहेत, काय आहेत हे मी आत्ताच माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ना. पण तुमची फॉर्मल ओळख नाही ना करून दिली मी. मला त्याची काही गरज नाही भासत आहे. तुला वाटत नसली तरी मला गरज वाटते. हे सगळ्यात लहान पिंट्या मामा. हे लहान आहे. सॉरी. काय करतात हे? यांचं गॅरेज आहे. ओ अच्छा, म्हणजे खरे मेकॅनिक हे आहेत तर आदित्य नाहीये. वाव. हे बंधू मामा ते लॉयर आहेत. ओ अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुझ्या नावावर असलेल्या प्रॉपर्टीचे पेपर्स हेच बनवणार आहेत तर. आय सी. मम्मा नाही, हे तर होणारच ना आज ना उद्या. ठीक आहे. अगं कसं आहे की घरात एक लॉयर असलेला बरं असतं, चांगलं असतं. हे भाई मामा ते शेअर मार्केट आणि ओव्हरऑलच फायनान्स कन्सल्टंट आहे. तुमच्याकडे फार काही काम नसेल ना हो? तुमच्याकडे बघून असं वाटतं की तुम्ही स्वतःचे फायनान्सेस सुद्धा फार काही ग्रेट मॅनेज करत नसाल. आणि हे हा तर जग या. सॉरी हा, मला ना तुमचं हेच नाव माहितीये. तुम्हाला आठवतंय तुम्ही जेव्हा आमच्या घरी आला होतात आणि शशी बरोबर आमच्या घरात तुम्ही तमाशे केले होते, तेव्हा शशी तुम्हाला याच नावाने हाका मारत होता. हो, तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही दिवे लावलेत ना त्याचे सगळे अपडेट सुद्धा आहेत आमच्याकडे. मम्मा तू गरम होते ना. हो ना, पेटवलंच आहे वातावरण. हो, आणि आपल्याकडे एसी पण नाहीये ना यांच्यासारखा, नाही का? पण फ्रीज आहे. आणि हो, पाहुण्यांसाठी खास आणलेलं फ्रीज मध्ये ठेवलेलं आवळा सरबत सुद्धा आहे. ताई, जा, आईसाठी थंडगार सरबत करू ना. हा सई, ये मी मदत करतो. मम्माला घरी बोलवलं नाही, चूक ही माझीच चुकी. सई अगं, मी बोलवलं ना. हो, पण चूक माझीच आहे. मी काल रडले नसते तर तुम्हाला बाहेर घेऊन गेला नसतं. तुम्हाला बाहेर घेऊन गेला नसता असं मम्मानी आपल्याला पाहिलं नसतं, आणि मम्मानी आपल्याला पाहिलं नसतं तर तू तिला घरी बोलवलं नसतं. चूक माझीच आहे.
आज ना उद्या ती घरी आलीच असते ना, तिला यावंच लागलं असतं. फायनली आई आहे ना तुझी. तेच तर ना, तिथे मी माझ्या मम्माला खूप चांगलं ओळख, म्हणून तर भीती वाटतेय मला. ठीक आहे, मग मीही माझ्या मामांना खूप चांगलं ओळखतो. ते खूप समजूतदार येतात. तुझ्या समजूतदार मामाना माझ्या क्रॅकपॉट मामाने काही भलतं सलतं बोलू नये ना, याची भीती वाटतेय मला. काय झालं काय, तुम्ही असं एकदम अचानक निघाला? अहो, आवळ्याचं सरबत करायला पाठवलंय सईला, येईलच एवढ्यात, फार वेळ लागणार नाही. हो का? नाही, आमच्या घरात ना असली भिकारडी सरबत बनतच नाही, तेव्हा मला माहिती नाही याला किती वेळ लागतो. पण मी आज इतकी फ्रस्ट्रेट झाले ना इथे. या फ्रस्ट्रेशन मधून बाहेर पडायला मला खरंच खूप वेळ लागणार. सो मी इथून लवकरात लवकर बाहेर पडलेली बरी. अहो सईचे एक मिनिट. तुम्ही अजून राग धरू नका मनामध्ये. असं बघा, अहो ही वेळ रुसण्या फुगण्याची नाहीये, मोठ्यानी मनाचा मोठेपणा दाखवण्याची. मनाचा मोठेपणा दाखवण्यापलीकडे तुमच्याकडे दुसरं आहे तरी काय? आणि ही मनाची श्रीमंती वगैरे ही अक्कल माझ्या समोर प्लीज नका पाचळू. ही फालतू बडबड करून तुमच्या भाच्यानी आणि तुम्ही माझ्या लेकीला फसवलं. पण तुम्ही मला नाही फसवू शकणार, कारण मी तुम्हा सगळ्यांना चांगलंच ओळखलं. वर्षानुवर्ष घरात बाई नसलेल्या या घराला हक्काच्या सोन्याची नाही, बिनपगारी मोलकरणीची गरज होती. म्हणून माझ्या लेकीला तुम्ही या घरात आणलं. ये, लग्न करून आल्यानंतर ब्रह्मेंच्या घरात बनवलेला पहिला पदार्थ आहे हा, आवळ्याचा सरबत. अरे होच की, पहिलंच नाही का? माझ्या लक्षातच नाही आलं, मामांनाही नाही कळलं. अरे मग चांगलं आहे, म्हणजे आता या घरात मी नवीन राहिलेली नाही, त्या घरातलीच झाली. घे ना. अगं तुझा ग्लास? माझा ग्लास नाहीये, तेवढाच होतं सरबत, संपली वाटली. अरे मग तू पी. हे नाही नाही नको, तू पी. अगं एवढ्या सगळ्यांसाठी बनवलायस तू, तुला मिळायलाच पाहिजे ना, तू पी ग. नाही, सगळ्यांमध्ये तू सुद्धा येतोसच ना, त्याच्यामुळे तू पी आणि सांग मला कसं झालं. बर, मग अर्धा अर्धा करून पिऊया, ठीक आहे? बांटने से प्यार बढ़ता है ना, शेअरिंग इज केअरिंग वगैरे. ते मला काही नाही कळत, पण गुरुजी सप्तपदींच्या वेळेला बोलले होते की सुख दुःख वाटून घ्यायचं असतं. सो हे पण चालेल मला. चालेल, पण मग आधी तू पी. ऐक ना, हे आधी तुझ्या नादात माझं तुझ्यावर अशक्य अचाट अफाट भयंकर तुडुंब प्रेम आहे हे सांगायला आपण अशक्य अचाट अफाट भयंकर तुडुंब वेळ घेतला ना, तसं जर का त्या सरबताच्या बाबतीत करायचं असेल तर ना या सरबताची ना वाफ होईल, वाफ मध्ये वाफेचे होतील ढग, आणि ह्या आवळा सरबताच्या ढगात ना आवळा सरबतच पाऊस म्हणून पडायला लागेल सगळीकडे. पिऊ सरबत प्लीज. काय झालं? अगं सगळ्यांना हे पाजलंस तू. काय झालं? हे अगं मजबूत माती झाली, ह्याच्यात साखरच टाकायची राहिली आहे. मी टेस्ट केलं होतं ना तेव्हा ओके लागत होतं. आता काय खोटं बोलतोय का मी? केवढं आंबट लागतंय बघ, तूच ट्राय कर. कुठे काय गोड तर आहे, बघू. आता गोड लागतंय. सरबत सरबत आहे. तू वाचतोस कशाला? तू का जरवायला लागली आम्हाला? काय कळत नाही तुझी लग्न कशासाठी केलं? संसार सटायला का कुस्ती खेळायला मारकुटी म्हैस? तू रेड आहे. कोण का रे? सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत रे. आपलं एकत्र येणं, आपलं लग्न होणं आणि आपलं नवं आयुष्य सुरू होणं.
हीच तर सगळी स्वप्न पाहिली होती मी आयुष्यात. आणि आज तर तुझी आई आली आपल्या घरी. आपली दोन्ही घरं एकत्र येणं हे तुझंच स्वप्न आहे ना? पण मम्माला हे घर, इथली माणसं अशी एका पटक्यात कशी काय आवडली रे? नको तो आवडायला? नाही तसं नाही, पण हे सगळं खूप इझिली झालं असं वाटतंय मला. मी माझ्या मम्माला खूप चांगलं ओळखते. ती माझ्या इतकी झट्टी आहे. असं इतक्या पटकन, इतक्या इझिली तिने सगळं ऍक्सेप्ट कसं केलं? हो काय अहो थांबा. म्हणजे मगाशी सईताईंपुढे काय बोलता नाही आलं मला, पण हा बॉक्स नका उघडूत तुम्ही. हे बघ, तू तुझं कर्तव्य केलंस ना, बॉक्स आणून दिलं. आता आमचं कर्तव्य आम्हाला करतो. बघ थांब. सई सई ज्या लाडात वाढली आहे ती श्रीमंती तर तुम्ही गाठू शकणार नाही, पण निदान घरातल्या एकुलते एका बाई समोर अर्धनग्न फिरू नका. अंग झाकण्याची थोडी तसदी घ्या. जरा मॅनर्स आणि एटिकेट्स पाळा. कपड्यांवरचा खर्च तुम्हाला परवडणार नाही हे लक्षात आलंय माझ्या. तेव्हा शशीचे बोहार्डीला देऊन टाकायचे शर्ट बाजूला काढून तुम्हाला पाठवते. नक्की वापरा आणि थोडी तरी लाज बाळगा. शर्मिला बिराजदार. हे काय आहे? त्या सईच्या आईने आपली लाजच काढली अगदी. अरे आपल्याला काय भिकारी समजते की काय? नाही तर काय, आम्ही मध्यमवर्गीय असू पण लाचार नाही हो. हे एक मिनिट, एक शांत हो. सईच्या आईच्या वागण्याची रीत नवीन आहे का आपल्याला? त्याचं प्रात्यक्षिक आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. हो ना, मग कशाला उघडला बॉक्स हा? अरे हे उघडला नसता तर अज्ञानात सुख मानून राहिलो असतो आपण, पण तो उघडला त्यामुळे उलट माझेच डोळे उघडलेले. डोळे उघडले म्हणजे नेमकं काय झालं? हे बघ, सईच्या आईच्या वागण्याची रीत बरोबर नाही हे बरोबर आहे, तरी ती काय म्हणत होती त्याच्यामध्ये तथ्य आहे रे. म्हणजे चूक थोडीशी आपलीच आहे. आपली चूक आपली आहे. हे बघ, मला सांग, आपण असतो का पूर्ण कपड्यांमध्ये? म्हणजे ते काय कपड्यांचे एटिकेट्स, मॅनर्स ह्याचं भान असतं आपल्याला? अरे पण दादा, आपण आपल्या सोयीसाठी हे कपडे घालतो. अरे हो, पण त्याचा समोरच्याच्या वरती काय परिणाम होतो ह्याचा विचार केलाय आपण कधी? पण मग ही अशी लाज निघते सगळी. आमच्या घरात आम्ही कसेही राहू, त्यात काय लाज वाटायचे? अरे हो, पण हे घर आता फक्त आपलं आहे का? ते हा आपल्या घरामध्ये आता सई सुद्धा आहे ना. हे आपल्याला असं ह्या कपड्यात एकदा भेटली सईची आई तर एवढं काय काय तिला वाटलं. मग सईच्या समोर तर आपण रोज हे असे वावरत असतो, तिला काय वाटत असेल त्याचा विचार केलाय आपण कधी? नाही, ते काही नाही. आपल्याला आता ना सईच्या समोर पूर्ण कपडे घातले पाहिजे. आणि आज दिवसभरात ज्या गोष्टी आपण बदलायच्या ठरवलेल्या आहेत त्या बदलून टाकायच्या. परत आपल्याला कोणी मध्यमवर्गीय असण्यावरनं हिणवता कामा नये. आणि मुख्य म्हणजे आपल्या काटकसरी स्वभावाचा फटका सईला बसता कामा नये. पिंट्या, तू नवा गिझर बसून घे. नवीन घे. हो य बंधू, तू मोलकरणीचं बघ जरा. आपल्या घरात मोलकरी? हो भाई,
तू वॉशिंग मशीनची चौकशी करून घे. अरे दादा आपल्याला हे सगळं परवडणार आहे का? अरे परवडून घ्यावं लागेल. मी महिन्याच्या हिशोबातून सही करता काहीतरी वेगळं बजेट काढ. बजेट आहे 500 रुपये आहेत ना. बजेट आहे. डोंट वरी, मी करेन मॅनेज. तू करशील मॅनेज? अगं तुझ्या डॅडूनी किरकोळीत दिलेले 4-5 हजार रुपये तू एका दिवसात गायब करायचीस. 500 रुपयात तुझं एकटीचं नाही भागणार आहे. त्यात आपण आधी दोघं. मी आता डॅडूची भेटू राहिली नाहीये फक्त, मी आता ब्रह्मेंची सून पण झालीये. आणि सध्या ना मामांकडून काटकसर नावाची जादू शिकतेय मी. आणि फक्त शिकत नाहीये, त्याचा शो सुद्धा लावणार आहे मी आज. सो मेहरबान, कदरदान और ब्रह्मे खानदान, पेश है आपके सामने सही का हिसाब. हे बघ, सगळ्यात पहिल्यांदा जाऊन 2 प्लेट पाणीपुरी खाऊया. पाणीपुरीचे होतील 100 रुपये. मग त्याच्यानंतर मस्त 2 कटिंग मारूया विथ क्रीम रोल, त्याचे होतील 30 रुपये. टोटल आपल्याकडे उरले 370 रुपये. हा, त्यात पावभाजी का तुला सिनेमा बघायचा आहे किंवा नाटक? उरलेल्या पैशांमध्ये यातलं काहीच करायचं नाही. उलट आपल्यासाठी प्रेमाने सगळं काही करणाऱ्या मामांसाठी काहीतरी मस्त खरेदी करूया. हा, ही सगळी मौज मजा जेवढी आपण डिझर्व करतो तेवढी ते सुद्धा डिझर्व करतात. आणि आपल्याला एकांत मिळावा म्हणून त्यांनी त्यांच्या बजेटमधले पैसे खर्च केले असतील ना. अरे एवढा खर्च केला आणि एवढूसा गिजर आणला. इतना पैसा में इतना ही मिलेगा. अरे इतना ही मिलेगा, इतने में इससे इतना. अरे ये गीजर के गर्म पानी से घर में आंघोळ करने का है सबको. ऐसा गर्म पानी से ऐसा गुलने नहीं करने का है. अरे मोटा मोटा गीजर चाहिए ना. अरे घर में एक मेंबर बढ़ गया है. श्रीमंत घर से एक सई बाई आई है. नाही बाई. नहीं बाई नहीं रे, सई बाई. हो अर्जंटली मोलकरीण बाई पाहिजे. हो जमेल तेवढं काम करणारी पाहिजे. अगदी कपडे धुतले नाही तरी चालतील, कारण कपडे धुवायला भाई आहे. भाई आहे नाही, भाई होता. वॉशिंग मशीन शोधता शोधता भाई वारला. अरे तरुणपणी सुयोग्य मुलगी शोधता आली नाही आणि आता म्हातारपणी सुयोग्य वॉशिंग मशीन शोधतोय. या ब्रह्मेंच्या घरात कधी पापलेट आली नाही आणि आता ही पॅम्पलेट झाली आहेत वॉशिंग मशीनची. आणि फुल्ली ऑटोमॅटिक मशीन म्हणजे काय? काय आपोआप अंगावरचे कपडे काढून ते धुवून परत अंगावर चढवले जातात की काय? मला तर हे सायन्स काय कळलंच नाही. अरे दादा तुझं गणित तरी सुटतंय का? कठीण आहे.